नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो, बीएड ऍडमिशन 2025 कॅप राऊंड 3 ची कॉलेज अलॉटमेंट सायंकाळी 5 वाजता पब्लिश होणार होती, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे ती आता उशिरा 8 नंतर पब्लिश झालेली आहे. तर मित्रांनो, या कॅप राऊंड 3 मध्ये आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालं आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला यायचंय बीएडच्या ऑफिशियल कॅप वेबसाईटला. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही जसं इथं याल तर तुमच्या समोर या ठिकाणी वरती पॉपअप येतोय, कॅप राऊंड 3 कॉलेज अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड. तर आताच ही अलॉटमेंट लिस्ट पब्लिश झालेली आहे. तुम्हाला जर कुठलं कॉलेज भेटलं हे चेक करायचं असेल तर तुम्हाला जायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन मध्ये. त्या ठिकाणी तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे कुठलं कॉलेज तुम्हाला भेटलंय त्याचं नाव हे येणार आहे आणि तुम्हाला समजून जाईल की त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालंय का नाही. जर अलॉटमेंट झालं नसेल तर नॉट अलॉटेड इन कॅप राऊंड 3 असा मेसेज तुम्हाला येणार आहे. आणखीन एक मेथड म्हणजे या ठिकाणी पीसी किंवा लॅपटॉपवर तुम्ही चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट यावरून तुम्ही तुमचे अलॉटमेंट तुमचा रजिस्टर्ड नंबर टाकून कॅपचा नंबर टाकून करू शकता आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती पर्सेंटाईल ऍडमिशन भेटलेलं आहे आणि कुणाला ऍडमिशन भेटलंय हे पाहायचं असेल तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करून युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, त्यानंतर कॉलेज सिलेक्ट करा आणि त्यानंतर शो अलॉटमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व कॉलेजची माहिती त्या ठिकाणी दिसून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही अलॉटमेंट तुम्हाला चेक करता येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.